प्रभाग क्रमांक 7च्या जनतेने जे आम्हाला निवडून दिलंय, त्याप्रती आमची देखील नगरसेवक म्हणून जी आहे ती जबाबदारी बनते या ठिकाणी, की कुठेतरी आम्ही जे 100 दिवसांमध्ये जी कामं केली आहेत, ती जनतेसमोर आली पाहिजेत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद बोलावली होती. आणि त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने माहीत असेल, की सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्या ठिकाणी आमच्या झोपडपट्टी भागामध्ये प्रत्येकाला क्लस्टर योजना असेल किंवा SRA योजनेच्या माध्यमातून घरं भेटली पाहिजेत. सेक्टर 25 तलोली या ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याचा विषय असेल. मग या ठिकाणी त्या पाण्यासंदर्भात काही विषय असतील. सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो. मग वेगवेगळे विषय आम्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडले. स्थानिकांना नोकऱ्यांचा विषय असेल. त्यानंतर आपल्याला माहीत असेल, की MRA सुविधाच्या बाबतीत त्या ठिकाणी आवाज उचलला आपण. सुलाई देवीचा एक प्रश्न होता सुशोभीकरणाचा, जो गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित होता. तो देखील मंदाकिनी म्हात्रे यांनी सभागृहामध्ये मांडला. असे विविध विषय घेऊन जे आहे आम्ही गेल्या 100 दिवसांमध्ये प्रशासनाकडे जे असेल, सिडको असेल, महापालिका असेल, मग विविध प्राधिकरणं असेल, MIDC असेल, अशी विविध प्राधिकरणांकडे पाठपुरावा करून ते पूर्णत्व नेण्याचं काम जे आहे आम्ही या 100 दिवसांमध्ये करत होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी नगरसेवक आपल्या दारी हा उपक्रम जो आहे या ठिकाणी जे आहे ते सुरू केला होता. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही दर रविवारी जे आले सुट्टीच्या दिवशी लोकांच्या सोयीनुसार त्या ठिकाणी आम्ही प्रभागातील विविध भागांमध्ये जे जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेतो आणि थेट सोडवण्याचं काम त्या ठिकाणी जे करतोय. आणि आज जवळपास 9 आठवडे झाले आम्ही प्रभाग क्रमांक 7च्या विविध भागांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेतले. पाण्याचे असतील, मलनिसरणचे असतील, स्वच्छतेचे असतील, असे वेगवेगळे विषय घेऊन जे आहे आम्ही 12 वेगवेगळ्या विभागांचे समन्वयक या ठिकाणी नेमलेले आहेत. मग पाण्याचं असेल, मलनिसरण असेल, आरोग्य असेल, पोलीस प्रशासन असेल, शासकीय योजना असतील, उद्यानं असतील, असे विविध 12 समन्वयक आम्ही नेमलेले आहेत. आणि या समन्वयकांच्या माध्यमातून जे आम्ही 4ही नगरसेवक जे प्रश्न येतील ते तात्काळ सोडवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. तर आपल्याला माहीत असेल, की काही भूखंड जे आहेत ते सिडकोकडे आहेत. मग साठी आपण त्या ठिकाणी सिडकोकडे भूखंडाची मागणी केलेली आहे. हाय टेन्शन खाली ते उद्यान होत आहे आणि तसं सिडकोने आता परवानगी देखील दिलेली आहे. आणि येणाऱ्या काही 10 दिवसांमध्येच मला वाटतं त्याची मंजुरी देखील आपल्याला भेटणार आहेत. आणि इतर जे सामाजिक सुविधांसाठी मग शाळेचं एक भूखंड आमच्या प्रभागामध्ये आहे. त्याच्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. ETC केंद्र सेक्टर 8A या ठिकाणी प्लॉट नंबर 110, 111 वर त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे. त्याचा देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. असे वेगवेगळे जे भूखंड सिडकोकडे आहेत, ते हस्तांतर करून घेण्याचं काम या ठिकाणी आम्ही सिडको प्रशासनाकडे आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून जे आहे ते करत आहोत. आणि सोबतच आपल्याला माहिती असेल सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे तलोली नाका परिसरातील नागरिकांच्या जे आहे त्यांनी स्मशानभूमीची मागणी त्या ठिकाणी जी आहे गेल्या बरेच वर्षांपासून ते करत होते. त्यांना तलोली नाका परिसरापासून ते 2.5 किलोमीटर पायी चालत, एखादा मृत्यू झाला तर 2.5 किलोमीटर पायी चालत त्यांना त्या ठिकाणी रबाले या ठिकाणी स्मशानभूमीला जावं लागत होतं. परंतु आता कुठेतरी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारादरम्यान आले होते, त्यांनी त्या ठिकाणी नागरिकांना शब्द दिला होता. आणि त्याच अनुषंगाने जे आहे सिडको प्रशासनाकडे आम्ही भूखंड या ठिकाणी सेक्टर 25 मध्ये मिळावा यासाठी जे आहे सिडकोकडे पाठपुरावा करत आहोत. महानगरपालिकेचे आयुक्त देखील सकारात्मक आहेत. सिडकोचे अधिकारी देखील या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत. निश्चितपणे लवकरात लवकर सिडकोच्या माध्यमातून या स्मशानभूमीसाठी भूखंड हस्तांतर होईल, असं मी या ठिकाणी सर्व नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो.